केंद्र सरकारनं 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली आहे। विशेष बाब म्हणजे या आयोगाच्या अध्यक्षपदी मराठमोळ्या महिला रंजना देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती राहिलेल्या रंजना देसाई नेमक्या कोण आहेत पाहूया या व्हिडिओतून। रंजना प्रकाश देसाई माजी न्यायमूर्ती असलेल्या रंजना देसाई यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1949 रोजी झाला। त्यांनी 1970 मध्ये एल्फिस्टन कॉलेजमधून कला शाखेची पदवी घेतली, तर 1973 मध्ये मुंबईतल्या सरकारी कायदा महाविद्यालयातून कायद्याची पदवी मिळवली। रंजना यांनी सीमांकन आयोगाचं अध्यक्षपदही भूषवलंय। गुजरात सरकारनेही त्यांच्या सेवा घेतल्यात। समान नागरी संहिता लागू करण्यासाठी शिफारसी करणाऱ्या समितीच्या अध्यक्षपदीही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती। 2014 मध्ये रंजना देसाई या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून निवृत्त झाल्या। निवृत्तीनंतर त्यांनी 20 अपील न्यायाधिकरणाचं अध्यक्षपद स्वीकारलं। त्यांनी सीमांकन आयोगाचंही नेतृत्व केलंय आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जम्मू आणि काश्मीरमधील जागांची पुनर्रचना झाली। त्यांच्या अध्यक्षतेखाली 7 नवीन जागा निर्माण करण्यात आल्या, ज्यामुळे जम्मू आणि काश्मीरमधील एकूण जागांची संख्या 90 इतकी झाली। शिवाय त्यांनी लोकपाल निवड समितीचेही नेतृत्व केलंय। माजी न्यायाधीश रंजना देसाई या 30 जुलै 1973 रोजी वकिली व्यवसायात सामील झाल्या। न्यायमूर्ती प्रताप बारमध्ये असताना त्यांच्या कनिष्ठ म्हणून रंजना काम करत होत्या। तिथं त्यांना अनेक दिवाणी आणि फौजदारी खटल्यांमध्ये हजेरी लावण्याची संधी मिळाली। त्यांनी त्यांचे वडील प्रसिद्ध फौजदारी वकील SG सामंत यांच्यासोबतही काम केलंय। 1979 मध्ये त्यांना सरकारी वकील म्हणून नियुक्त करण्यात आलं। रंजना देसाई यांना व्यापक प्रशासकीय अनुभव आहे। दरम्यान रंजना देसाई यांच्यासह या समितीत आणखी 2 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। IIM बंगळुरूचे प्राध्यापक पुलक घोष सदस्य म्हणून काम पाहतील, तर पेट्रोलियम मंत्रालयाचे सचिव पंकज जैन यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेमुळे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळणार आहे। या आयोगाच्या शिफारसींनुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची वेतन श्रेणी आणि भत्ते वाढवले जातील। शिवाय राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही या वेतन आयोगाच्या आधारे भविष्यात वेतनवाढीची अपेक्षा आहे।